दिले, कुणाच्या विरोधात दिलेत आणि ज्यांच्या विरोधात दिलेत ते तुम्हाला काय त्रास करतात आणि तुमच्या जीवाला काय धोका आहे? खालापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे दीपक एक प्रोजेक्ट करतोय आणि त्या प्रोजेक्ट करण्यास जस्ट मध्ये काही कारणामुळे काही प्लॅनिंग अथॉरिटी चेंज झाल्या होत्या, त्यामुळे डिले झाला होता. आता आम्ही सुरुवात केली. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये दीपक वाधवा या बिल्डर बरोबर आमचा एक अनरजिस्टर्ड MOU झाला होता आणि त्या MOU मध्ये लिहिलं होतं की त्यांनी ती जागा 11 करोडला विकत घेणार, ती जागा त्याची होईल. परंतु हा अनरजिस्टर्ड MOU होता आणि त्याची मुदत केव्हाच संपलेली आहे. 6 महिन्यात त्यांनी काही पेमेंट दिलं नाही, तो देऊ शकला नाही. त्या 11 करोडपैकी फक्त 15% रक्कम त्यांनी आम्हाला दिली, ती पण 6 महिन्यात दिली. आणि त्यांनी ती रक्कम 6 महिन्यात दिल्यामुळे आम्ही या जागेवर काही कस्टमर्स आमच्या बरोबर होते, त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही जागा आपण दीपक वाधवांना देतोय, ते पैसे देतील, ते आम्ही तुम्हाला रिफंड करू. त्यामुळे आम्ही अशी मीटिंग घेतल्यामुळे ते कस्टमर सुद्धा नाराज झाले की त्यांना त्यांचं पेमेंट मिळत नव्हतं. म्हणजे आम्ही अडकले गेलो या दीपक वाधवांमुळे. तरी देखील आम्ही कसं करत हा प्रोजेक्ट आता स्टार्ट केला. 2025 साली दीपक वाधवांबरोबर आपलं MOU झालं होतं, अनरजिस्टर्ड MOU झालं होतं 2018 साली. त्यामुळे त्याची मुदत केव्हा संपली. त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर मीटिंग होऊन असं ठरलं की त्यांनी सांगितलं मी पैसे देऊ शकत नाही, तर मी काय आता पुढे व्यवहार करत नाही, तुम्ही तुमचं पुढे काही करायचं असेल तर ते प्रोजेक्ट करा. तर त्याप्रमाणे आम्ही आमचा आता प्रोजेक्ट सुरू केलंय. आणि तेव्हा असं ठरलं की ही रक्कम आम्ही त्याला देणार, आम्ही त्याचे काहीही पैसे फॉरफिट करणार नाही. ॲक्च्युली MOU मध्ये तसा क्लॉज होता की तो जर बॅकआउट झाला तर काही पैसे फॉरफिट करून आम्ही त्याला परत करायचे. पण आमचा चांगुलपणा म्हणून आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुझे पूर्ण पैसे परत करू. अशा तऱ्हेने आम्ही आमचा जसं प्रोजेक्ट सुरू केला तसा हा दीपक वाधवा पुन्हा पिक्चरमध्ये आला. त्यांनी आमच्या या जागेवर गुंड पाठवायला सुरुवात केली, आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली, आमची हॅरॅसमेंट करायला सुरुवात केली. इथे आमची सिक्युरिटी मुलं आहेत, जी माणसं आहेत, त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही. माझा मुलगा इथे आला, आमच्या जागेवर तो होता. तर दीपक वाधवाच्या काही गुंडांनी त्याला म्हटलं तुम्ही कसे इथे आलात. तर माझ्या मुलाने म्हटलं तुम्ही कसे आलात, कारण ही जागा आमची आहे. तो म्हटलं की नाही ही जागा दीपक वाधवांची आहे, तर तुम्ही त्यांच्याशी परत तुम्ही इथे यायचं नाही. त्याला हाकलून दिला, त्याला मारहाण केली. माझा मुलगा खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गेला, पण त्याची तक्रार घेतली गेली नाही. उलट त्याला सांगण्यात आलं असं नसणार, असं काहीतरी असेल की ते दीपक वाधवांचंच असेल, तुम्ही असं कसं बोलता. असं करून त्याचं वय छोटं पडलं, त्याला हाकलून देण्यात आलं. त्या कंप्लेंट सुद्धा त्याची घेतली नाही, त्या कंप्लेंटची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर 2-3 वेळा असेच प्रकार झाले. आम्ही पोलिसांकडे गेलो, तरी देखील आम्ही DYSPंकडे गेलो, आम्ही SPंकडे गेलो, पण तरी देखील आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आता हीच गोष्ट चालू आहे. याला महेंद्र थोरवेंची साथ आहे, कारण महेंद्र थोरवेने आमच्या सिक्युरिटीवाल्यांतील एका मुलाला फोन केला आणि त्याला सांगितलं तुम्ही ही साईट का घेतली आहे, तुम्ही कशाला तिथे सिक्युरिटी देताय, ती माझी साईट आहे. अरे ही काय दादागिरी आहे का. इथे आम्ही महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात राहतोय, एक साधं कुटुंब आहे. इथे काहीतरी लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्यासाठी विचार करून एक प्रोजेक्ट करतोय आणि इथे आम्हाला असंख्य अडचणी येत आहेत, आम्हाला दाबलं जातंय आणि कोणाचा तरी दबाव येतात, कोणतरी कोणाची मदत घेत आहे. हे सगळं काय चाललंय. माझं सरकारला सुद्धा सांगणं आहे की ह्याच्यात लक्ष घालावं, कारण इथे मला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. आमच्या इथे जी सिक्युरिटीची मंडळी आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे. या इथे दंगल निर्माण करून असं काहीतरी पिक्चर निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय की ह्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे, ही जागा डिस्प्यूटमध्ये टाकावी, असं काहीतरी त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि याला पोलिसांची साथ आहे. पोलिसांची काय दिशाभूल झालेली आहे मला माहिती नाही, पण माझं तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की एका या आईची, एका या भगिनीची ही कंप्लेंट आहे, ही कळकळीची विनंती आहे की माझी व्यथा तुम्ही सगळ्या जनतेप्रमाणे पर्यंत, सरकारपर्यंत आणि पोलिसांपर्यंत पोचवाल आणि आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी काहीतरी कारवाई कराल. धन्यवाद.
हेच आम्हाला तुमच्यातले परफेक्ट बोलली. प्रश्नावर सगळं बरोबर आलं. दीपक वाधवाचा बरोबर सांगितलं त्यांना. इम्तियाज भाऊ खास याच्यासाठी आलेले, त्यांचे जवळजवळ 20 ते 25 करोड रुपये दीपक वाधवांनी खाल्ले आणि त्या पैशाने त्यांनी ते डॉक्टर साहेब वाधवा म्हणजे मॉन्ट्रिया हा. ची जी केस झाली ती बाउंड्री रिसोर्ट मॉन्ट्रिया झाला ना. काय करतो माहिती का, ते लेखी त्यांना त्यांच्याकडे असताना मेन म्हणजे काय त्यांच्याकडनं पहिले त्यांना लेखी दाखवायला हे घ्या ना पुरावे ऑनलाईन 6 महिने तो परागंदा होता आणि आता परत त्यांनी डेव्हलपमेंट म्हणून order केलं. तुम्ही त्याच्यावरती लक्ष घाला. त्याच्यामध्ये ड्रग दिलं जातं, वेश्या व्यवसाय होतोय आणि त्याचे पूर्ण पैसे यांचे. त्यानंतर परत घेऊ. त्यांची पण तुम्ही निश्चित गाईड घ्या. कंप्लेंट आहे ना. हे आपण तक्रार दिलेली आहे का? हो, ही लेखी तक्रार आम्ही खालापूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. महेंद्र थोरवे शिवसेनेचे आमदार आणि दीपक वाधवा यांच्या विरुद्ध ही आम्ही कंप्लेंट दिलेली आहे. आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या प्लॉटला धोका आहे, आमच्या इथल्या माणसाला धोका आहे. ते वादवाविरोधात आपले लेखी असं काय करार किंवा काय केलेलं आहे की तुम्ही असं म्हणतायत की आम्ही हे केलं होतं, तर तसं काही लेखी आहे का आपल्याकडे पुरावे? आमच्याकडे एमओयू आहे त्याच्याबरोबर केलेला अनरजिस्टर एमओयू. तो कॅन्सल सुद्धा, आम्ही कॅन्सलेशनचं लेटर सुद्धा पाठवलेलं आहे. तो एमओयू कॅन्सल झालेला आहे, म्हणजे त्यानुसार तो काहीही करू शकत नाही. सगळ्यात पहिले हा एमओयू कोर्टात स्टँडच होत नाही, कारण अनरजिस्टर एमओयूला काहीही किंमत नाही. हा तो एमओयू आणि हे ते कॅन्सलेशन एमओयू कॅन्सलेशनचं हे लेटर आहे, कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण आरोप केला की आमदार महेंद्र थोरवे यांचा कॉल सिक्युरिटीवाल्यांना आला. मी स्वतः त्याच्यामध्ये मी ऐकलं, आमच्या समोरच फोन आला. दुसरं कोणी नाही, मी स्वतःच आहे. ऐकू बातमी नाही, मी शब्दशः सगळं ऐकलं. मला 2 शिव्या घातल्या तुम्ही, काय संबंध? आणि दीपक वाधवांना आम्ही पूर्ण पैसे द्यायला सुद्धा तयार आहोत, म्हणजे त्याच्यात सुद्धा काहीच वाद नाहीये. त्यांना जागा हडप करायची म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कारण त्यावेळची जागेची किंमत आणि आत्ताची जागेची किंमत याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर आपण म्हणाले की DYSP कडे आपण गेलो होतो, तक्रार केली होती, तेव्हा त्यांनी आम्हाला डायरेक्ट असं म्हटलं की याच्याबाबत तुम्ही म्हणजे तुम्हाला त्यांनी डायरेक्ट सिक्युरिटी द्यायला म्हणजे नाकार दिलेला. कोण अधिकारी होते, काय नाव माहिती आहे का तुम्हाला? सिनियर इन्स्पेक्टर आणि DYSP कडे आम्ही पर्सनली गेलेलो, त्या कंप्लेंट दिलेल्या. आम्हाला कोणाची काही सहकार्य म्हणजे आमची अशी अपेक्षा होती की वाधवांना बोलून घेतलं जावं, विचारावं, त्यांना त्या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी, एमओयू तपासून व्हावे, कागदपत्र बघावे. हे काहीच केलं गेलं नाही. आणि त्याची विसंगती म्हणजे जसं मी म्हटलं तसं त्यांची 2 माणसं इथे होती आणि ती जस्ट फक्त बाहेर काढली गेली, तर धावत सिनियर इन्स्पेक्टर 5व्या मिनिटाला गाडी घेऊन इथे आले. म्हणजे त्यांनी तेव्हा सुद्धा ते बाबा ही माणसं कोण आहेत, त्यांनी त्यांची म्हणजे चोर आपल्या घरात शिरल्यावर पोलीस आल्यावर ते चोरांना आम्ही का मारला असं विचारणार का? त्या चोरांची चौकशी व्हायला पाहिजे का आमच्या बाजूने पोलिसांनी बोललं पाहिजे? आमच्या जागेत ते घुसलेले होते. तर लेटेस्ट सातबार आहे का? हो, लेटेस्ट सातबार आहे. प्रभाकर विनायक देशमुख आणि त्यांची फॅमिली त्यांनी ही जागा विनोदराव यांना किती तारीख घेतली आणि ती विनोदरावांनी म्हणजे मी व्हाईट हाऊस आम्ही डिरेक्टर त्याच्या नावावर आहे. आमच्याच नावावरती एमए पण आहे, आमच्याच नावावरती MSRDCचे पैसे घेतलेले आहेत, आमच्याच नावाने MSCBचे बिल आहेत आणि पूर्ण फाईल तुम्हाला देतो. म्हणजे तुम्ही त्याच्यात सुद्धा पूर्ण सगळं बघू शकता. आणि 4ही कंप्लेंट पण याच्यामध्ये, म्हणजे एक नाही तर 4 कंप्लेंट आहेत. हा दीपक वाधवांसोबत जो व्यवहार झाला तो कोणत्या साली झाला? 2018 साली झाला. तुम्हाला थेट तुम्ही आता तो त्रास होतो. तुम्ही एक महिला आहात, माता आहात आणि त्याचबरोबर या सिनेसृष्टीत सुद्धा योगदान दिलेलं आहे तुम्ही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय अपील किंवा काय आवाहन करतात?
तर यांना हेच आव्हान आहे की त्यांच्या राज्यात हे असं सगळं चाललेलं आहे त्यांच्या सरकारमध्ये, तर यांनी लक्ष घालावं. ॲक्च्युली ह्याच्या सगळ्या कॉपीज आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या आहेत, एकनाथ शिंदेकडे पाठवलेले आहेत, आम्ही सगळ्या मंत्र्यांनाही पाठवलेले आहेत, IG यांना सुद्धा पाठवलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडून आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला आहे की ह्याच्यामध्ये दखल घेतली जाईल असा रिप्लाय आलेला आहे. पण तरी देखील माझं मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगणं आहे की एका या महिलेची कळकळीची विनंती आहे की याच्यात लक्ष घालावं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमचे कार्यकर्ते जर असं काही करत आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला सहकार्य द्यावं आणि आमच्या दृष्टीने न्याय करावा.